नमस्कार. मी दीपक पटवे आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. अखेर बारामतीमध्ये जे व्हायचं ते झालं. बारामतीमध्ये काँग्रेस माघार घेईल ही शक्यता वाटतच होती. त्या पद्धतीने काँग्रेसने माघार घेतलेली आहे. पण या माघारीच्या वेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ते असं म्हणाले की पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बारामतीचा आमदार हा काँग्रेसचा असेल. आणि ह्या विधानानंतर त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जायला लागले. एका विशिष्ट राजकीय गटाकडून त्याच्या अनुषंगाने एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत. बारामतीमध्ये ज्या पद्धतीने पोटनिवडणूक होते आहे तशीच ती नगर जिल्ह्यामध्ये पण होते आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तिथे उमेदवारी करतायत भाजपच्या वतीने. जसे अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तिथे उमेदवार आहेत, तसंच शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव नगर जिल्ह्यामध्ये उमेदवार आहेत. सहानुभूती मात्र जी दाखवली गेली किंवा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने, विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवारांनी पण सुप्रिया सुळेंनी पण आवाहन करून सांगितलं की अजित पवारांच्या निधनानंतर तुम्ही सहानुभूती म्हणून तिथे उमेदवार उभं करू नका आणि सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून आणा. मग जी सहानुभूती बारामती मतदारसंघामध्ये आवश्यक वाटत होती ती नगर जिल्ह्यात का आवश्यक वाटत नव्हती? शिवाजीराव कर्डिले यांच्या चिरंजीवासाठी ती सहानुभूती का नको? अर्थात हा सगळा राजकीय विषय आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर बोलता पण येईल. पण आज आपण बोलणार आहोत ते विशेषतः काँग्रेस आणि बारामती मतदारसंघ या अनुषंगाने. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते ज्यांनी माघार घेतली, माघार घेताना त्यांनी जी कारणं सांगितली ते असं म्हणाले की अजित पवारांनी पहिली निवडणूक जी लढवली होती ती काँग्रेसमधून लढवली होती, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी माघार घेत आहोत. ठीक आहे, आता काहीतरी कारण तर द्यावं लागतं. माघार घेताना ही माघार घ्यायचीच होती. माघार नसती घेतली तर डिपॉझिटही राहिलं असतं का नाही राहिलं असतं हा एक राजकीय विषय आहे. पण काही का असेना अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराची माघारी केली. ती करत असताना हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की पुढच्या विधानसभेमध्ये जो आमदार असेल, विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येणारा जो आमदार असेल बारामती मतदारसंघातून तो काँग्रेसचा असेल. आता कोणताही नेता त्याच्या कार्यकर्त्यांना, त्याच्या नेत्यांना, त्याच्या उमेदवाराला दिलासा देण्यासाठी याच पद्धतीची विधानं करतो. पण त्याचा अर्थ सध्या असा लावला जातोय, एका विशिष्ट गटाकडून असं सांगितलं जात आहे की याचा अर्थ असा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ज्याला थोडंफार राजकारण कळतं त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही गोष्ट पटणे शक्य नाही. त्या कारण उघड आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतील, खासदार असतील, त्यांचा आग्रह काय चाललाय, त्यांचा प्रयत्न काय चाललाय? सत्तेकडे जायचं, भाजपच्या जवळ जायचं, एनडीए मध्ये सहभागी व्हायचं. कारण काय? त्यांच्या अनेक संस्था आहेत, त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचे बाकीचे अनेक उद्योग आहेत. ते जर सुरळीतपणे चालू ठेवायचे असतील तर सत्ताधारी पक्षासोबत राहिलं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न चालू आहे. ज्या रोहित पवारांकडून, आमदार रोहित पवारांकडून या बाबतीमधली अनेक वेगवेगळी विधानं पण केली जात आहेत, त्या रोहित पवारांचा खूप वर्षापासूनचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे अजित पवार जिवंत असताना सुद्धा, ते सत्तेमध्ये सहभागी असताना तेव्हापासून रोहित पवार हे अजित पवारांच्या काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी व्हायचं आणि त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेजवळ घेऊन जायचं त्यांच्या पक्षाला आणि त्यांना पण, हा त्यांचा प्रयत्न चालूच होता. अशा परिस्थितीमध्ये हे नरेटिव्ह का मग पसरवलं जात आहे की शरद पवार त्यांची काँग्रेस घेऊन, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची चिन्ह दिसत आहेत? असं कदापि होणार नाही. पण तरी उदाहरणं काय दिली जात आहेत? शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले
अनेक वेळा ते काँग्रेसच्या बाहेर पडले, 3 वेळा काँग्रेसच्या बाहेर पडले आणि 3ही वेळा काँग्रेसला पुढे ते जाऊन काँग्रेस सोबत गेले. हे उदाहरणं दिली जात आहेत. शरद पवारांच्या संदर्भात, शरद पवार खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे राजकारणाचा आणि अनेक लोक त्याच्या संदर्भात बोलत असतात, त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगाने मी जास्त बोलणार नाही. पण शरद पवारांचं वैशिष्ट्य असं आहे की ते फार दिवस सत्तेपासून लांब राहू शकत नाही. ते म्हणजे त्यांचा पक्ष, कारण त्यांचा पक्षच असा आहे की तो निवडून येणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळी कारखाने, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून ज्या लोकांनी निवडून येण्याचं बळ मिळवलेलं आहे अशा लोकांची संघटना म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. म्हणजे त्याच्या आधी असलेल्या अजित पवारांचं काय असो किंवा ते असो, एकूण एकच ती सगळी मंडळी जी आहे ही सत्तेपासून दूर राहू शकत नाही. शरद पवारांना पण ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळे ते कदापिही अशा पक्षात जाणार नाहीत की ज्या पक्षाला येत्या काही वर्षामध्ये सत्ता मिळण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. असं कधीच ते करणार नाहीत. पण मग असं नरेटिव्ह का पसरवलं जात आहे? मला जे वाटतं ते असं आहे की हे नरेटिव्ह पसरवल्यामुळे काय होईल की आत्ता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही आमदार आहेत, जे काही खासदार आहेत, ते अस्वस्थ होतील. त्यांना असं वाटायला लागेल शरद पवारांसारखा जो एक मराठा बहुल पक्ष आहे त्या पक्षापासून कायमच आपण दूर चाललं जाऊ आणि तो पक्ष उद्याला कदाचित तुल्यबळ झाला आणि आपल्या मतदारसंघामध्ये जर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाने स्वतंत्र उमेदवार उभे केले तर कदाचित आपण अडचणीत येऊ का काय, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांनी सुनेत्रा पवारांवर एक प्रेशर आणावं की दोन्ही काँग्रेसचं विलिनीकरण करा, दोन्ही काँग्रेसला एकत्र आणा. तीच प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसमधून पण, म्हणजे शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्याकडून पण तीच प्रतिक्रिया त्यांच्या आमदारांकडून, खासदारांकडून यावी, त्यांच्यातली अस्वस्थता आणखीन जास्त वाढावी आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून सुनेत्रा पवारांवर प्रेशर आणावं. हा त्याच्या मागचा एक गणित मला दिसत आहे. दुसरी एक महत्वाची बाब, पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं आवाहन केलं होतं की सुनेत्राताईंना बिनविरोध आणण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. कारण अजित पवारांनी हयात असताना सगळ्या पक्षांना सहकार्य केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आहे. अर्थात ती संस्कृती नगर जिल्ह्यातल्या पोटनिवडणुकीबाबत का कोणाला आठवत नाहीये हा वेगळा विषय आहे. पण या संस्कृतीची आठवण फडणवीसांनी वारंवार करून दिलेली आहे आणि शेवटच्या क्षणी जेव्हा असं लक्षात आलं की काँग्रेस अडून बसलेली आहे आणि ते उमेदवारी मागे घेण्याची शक्यता कमी आहे, त्यावेळेस त्यांनी थेट हर्षवर्धन सपकाळांशी संपर्क साधला आणि त्यांना आवाहन केलं तुमचा उमेदवार माघार घ्या, जेणेकरून सुनेत्रा पवार यांची निवड जी आहे ती बिनविरोध होऊ शकेल. पण ते होत असताना तिकडे शरद पवारांनी ताबडतोब काँग्रेसच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि त्यांना आवाहन केलं की तुमच्या प्रदेशाध्यक्षांना सांगा की तुमचा उमेदवार मागे घ्या. त्यामुळे खरगे जे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी त्या पद्धतीने आश्वासन दिलं की हो आम्ही आमचा उमेदवार मागे घेऊन टाकू आणि त्यांनी तो उमेदवार मागे घेतला. म्हणजे श्रेय काय, सुनेत्रा पवारांना आता हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला की ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी थेट खरगेंशी संपर्क साधला आणि म्हणून ही उमेदवारी माघार झाली आणि म्हणून तुमची निवडणूक जी काही सोपी झालेली आहे, आता बिनविरोध झालेलीच नाही, शेवटपर्यंत उमेदवार रिंगणात राहिलेलेच आहेत, त्यामुळे मतदान होणारच आहे. त्यामुळे पण आता तुल्यबळ जाऊ द्या, पण प्रमुख पक्षाचा कोणताच उमेदवार रिंगणात नसल्यामुळे निवडणूक सोपी झालेली आहे. ती करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि म्हणून ही निवडणूक सोपी झाली. आणखीन एक गोष्ट सातत्याने वारंवार शरद पवारांकडून सांगितली जाते, ती अशी की पार्थ पवार यांना परिपक्वता नाही, राजकारणामधली परिपक्वता त्यांना अजून आलेली नाही. अर्थात त्याला कारण पार्थ पवार हेच आहेत, ते ज्या पद्धतीची विधानं करता आहेत, ज्या पद्धतीची भाषा वापरता आहेत, त्यामुळे शरद पवारांना ते बोलण्याची संधी मिळते आहे आणि त्या माध्यमातून हे वारंवार बिंबवलं जात आहे की पार्थ पवार हे
पक्षाचं नेतृत्व करायला, पक्ष चालवायला परिपक्व नाहीत. त्या माध्यमातून काय सांगितलं जात आहे? सुनेत्रा पवार या एक महिला आहेत, त्या राज्यामध्ये सत्ताधारी पक्ष बनून काम करत आहेत. भविष्यामध्ये जे काही सूत्र जाणार आहे ती पार्थ पवारांकडे जाणार आहे आणि असे पार्थ पवार जे राजकीय दृष्ट्या परिपक्व नाहीत. ही जी गोष्ट वारंवार बिंबवली जाते आहे त्याच्या मागे सुद्धा तेच कारण आहे की उद्या आम्हाला जर पार्थ पवारांच्या नेतृत्वाखाली या पक्षामध्ये काम करायचं असेल तर अशा अपरिपक्व नेत्याच्या हाताखाली आम्ही काम करायचं का? त्यापेक्षा सुनेत्रा वहिनी, तुम्ही हा पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष हा एकत्र करून टाका, विलीन करून टाका, असं प्रेशर या माध्यमातून अजित पवारांच्या आमदारांनी, खासदारांनी सुनेत्रा पवारांच्यावर टाकावं, हा त्याच्या मागचा उद्देश सरळ सरळ दिसतोय. तर हे नरेटिव्ह पसरवण्यामागे म्हणजे असं कोणत्याही परिस्थितीत मला वाटत नाही की कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवार किंवा त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले उद्या समजा असं झालंही, विचार एक आहेत म्हणून, पक्षाचं नेचर सारखं आहे म्हणून शरद पवारांनी असं ठरवलं की आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होतो पुन्हा एकदा, पूर्वी पण एकदा ते काँग्रेसमध्ये विलीन झालेले आहेत, पुन्हा एकदा आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होतो असं जर त्यांनी करायचं ठरवलं तर एकही आमदार, कदाचित रोहित पवार देखील त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. याची मला तरी, म्हणजे जे काही आजपर्यंत मी राजकारण बघत आलेलो आहे, अभ्यासत आलेलो आहे त्याच्यानुसार सांगतो, किंवा जी माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे त्याच्यानुसार सांगतो की रोहित पवार सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. पण हे नरेटिव्ह सिस्टमॅटिकपणे पसरवण्याचं काम चालू आहे. त्या माध्यमातून अजित पवारांच्या आमदारांना, अजित पवारांच्या खासदारांना अस्वस्थ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्याचा आता दुसऱ्या बाजूला जर तुम्ही विचार कराल तर तिथे देवेंद्र फडणवीसांसारखा राजकारणातला एक तुल्यबळ, म्हणजे बऱ्याच वेळा त्यांची तुलना शरद पवारांच्या राजकीय डावपेचांच्या पेक्षा जास्त अशी केली गेलेली आहे, असा एक माणूस समोर उभा असताना या पद्धतीचे कितीही नरेटिव्ह पसरवले गेले तरी मला असं वाटत नाही की अजित पवारांचा एकही आमदार फुटेल आणि भाजप, विशेषतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा वरतून विचार केला तर मोदी किंवा शहा, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांना तोपर्यंत विलिनीकरणाचा निर्णय घेऊ देणार नाहीत जोपर्यंत तो भाजपला हिताचा आहे असं वाटत नाही. हे माझं रिडिंग आहे. तुम्हाला ते पटतंय का? तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट्समध्ये अवश्य कळवा. पुन्हा एकदा आवाहन करतो की चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. यानंतर येणारे जे एपिसोड्स असतील ते सुद्धा असेच राजकीय विश्लेषण करणारे द्यायचा मी प्रयत्न करीन. ते ऐकण्यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर अवश्य करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला अवश्य कळवा. धन्यवाद.